झी 24 तास एक पाऊल पुढे। पुण्याच्या नगरसेवकांनी गेल्या वर्षात सर्वाधिक खर्च कशावर केला असेल तर तो रस्त्याच्या कडेला टाकण्यात आलेल्या बाकड्यावर। गुड गव्हर्नन्ससाठी काम करत असलेल्या परिवर्तन संस्थेनं नगरसेवकांच्या वर्षभरातल्या कामगिरीचं प्रगती पुस्तक प्रसिद्ध केलंय। हे प्रगती पुस्तक जितकं रंजक आहे तितकंच संतापजनक। नगरसेवकांनी गेल्या वर्षात खर्च केलेला एकूण वॉर्ड स्तरीय निधी 19,85,54,914। त्यापैकी शहरात ठिकठिकाणी बाकडी बसवण्यावर करण्यात आलेला खर्च 3,64,31,595। ओला सुका कचरा वेगळा करण्यासाठी वाटप करण्यात आलेल्या केराच्या टोपल्यांवरचा खर्च 1,08,85,293। नागरिकांना ज्यूट बॅगच्या वाटपासाठी 62,36,980। शाळांमध्ये संगणक आणि इतर कारणांसाठी 1,13,34,078। काँक्रिटीकरण आणि पेवर ब्लॉकसाठी 2,11,53,251। या आकडेवारीवरून लक्षात येतं की बाकडी, ज्यूट बॅग आणि केराच्या टोपल्यांमध्ये नगरसेवकांना सर्वाधिक रस आहे। महापालिकेच्या 15 प्रभाग कार्यालयातून ही माहिती संकलित करण्यात आली आहे। नगरसेवकांची सर्वसाधारण सभांमधली उपस्थिती आणि त्याने विचारलेल्या प्रश्नांबाबतही धक्कादायक माहिती पुढे आली आहे। गुड गव्हर्नन्ससाठी एकत्र आलेल्या महाविद्यालयातल्या तरुणांनी परिवर्तन संस्थेच्या माध्यमातून नगरसेवकांचं हे प्रगती पुस्तक प्रसिद्ध केलंय। नगरसेवक जे चांगले काम करतात तर त्यांना प्रोत्साहन मिळावं आणि जे त्या अपेक्षेप्रमाणे कमी काम करतात तर त्यांना त्याची जाणीव व्हावी, हा आमचा मुख्य हेतू होता। आणि यात आम्ही पक्षनिहाय असं कुठलंही काम केलेलं नाहीये आणि कुठलंही जजमेंट केलेलं नाहीये। आम्हाला जी माहिती मिळालेली आहे माहितीच्या अधिकारातून ती आम्ही जस्ट सोप्या स्वरूपात पब्लिश केलेली आहे। आम्ही ह्या जे रिपोर्ट कार्ड तयार केलं, जे प्रगती पुस्तक तयार केलं, त्यात आम्ही कुठल्याही प्रकारचं जजमेंट दिलेलं नाही। जे आम्हाला माहिती मिळाली ती माहिती आम्ही तशीच्या तशी जनतेसमोर, लोकांसमोर, पुणेकर नागरिकांसमोर ती माहिती तशीच्या तशी आम्ही उपस्थित करून दिली। आज पुण्यात वाहतुकीची समस्या गंभीर आहे, रस्त्यांची दुर्दशा आहे, कचरा प्रदूषण, अनारोग्य यासह खेळाची मैदानं, स्वच्छतागृह असे अनेक प्रश्न आहेत। मात्र बाकडी, बॅग्स आणि केरांच्या टोपल्यांवर नावामुळे फुकटची प्रसिद्धी मिळते, त्यामुळेच पुणेकर नागरिकांनी या संदर्भात संताप व्यक्त केलाय। पुण्यात ज्या इतर अनेक मूलभूत समस्या आहेत जसे की वाहतूक, आरोग्य आणि स्वच्छता, परंतु इथे खर्च होताना कुठेही दिसत नाहीत। नगरसेवक जिथे कुठेही खर्च करतात ते बाकडे किंवा प्लास्टिकच्या बॅग ह्याच्यावर त्यांची नावं लिहिलेली असतात, मग त्या गोष्टी फक्त ते पब्लिसिटीसाठी करतात असं त्याच्यातून दिसतं। ज्या नगरसेवकांना आम्ही निवडून दिलं त्याच नगरसेवकांना ज्यावेळी महापालिकेत ज्यावेळी जातात, जे काही बजेट प्रभागासाठी खर्च करण्यासाठी आलेले असतात ते त्यांना कशा पद्धतीनं खर्च करायची हे सुद्धा माहीत नसतं। काही नगरसेवक अशिक्षित असतात आणि मग असे नगरसेवक काय कामाचे? मग हे बजेट फक्त बाकड्यांवर खर्च करणार, पण जे काही महत्त्वाचे प्रश्न असतात, सार्वजनिक शौचालय जे असतात तिथे बजेट खर्च करणं हे महत्त्वाचं असतं। खऱ्या अर्थानं आवश्यक असलेल्या विकास कामांवर खर्च करण्याऐवजी अनाठायी खर्चातून स्वतःचा स्वार्थ साधण्याचा हा प्रकार शहराचं वाटोळं करणारा आहे। अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।